कॉमेडियन कुणाल कामराने नाव न घेता एकनाथ शिंदेंना गद्दार म्हटल्यावर महाराष्ट्रात पुन्हा एकदा अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजेच फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशनची चर्चा होतीये किंवा त्याच्याबद्दल जास्त बोललं जातंय। कुणी म्हणतंय की लोकशाहीचा गळा घोटला, कुणी म्हणतंय अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटला। राजकारणाला कॉमेडी काही झेपत नाहीये का? अभिव्यक्ती स्वातंत्र्य तर प्रत्येकाला आहे, मग कोणी बोललं तर राजकारण्यांच्या पोटात एवढं का दुखतं? असे एक ना अनेक प्रश्न विचारून अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर लोक, नेते, कॉमेडियन्स सुद्धा बोलताना आपल्याला पाहायला मिळतात। पण हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य ज्याच्याबद्दल इतकी चर्चा होते ते नेमकं असतं तरी काय आणि ते कुठवर एखाद्याला हे स्वातंत्र्य मिळू शकतं? त्याला काही मर्यादा या खरोखर आपल्या कायद्याने घालून दिलेल्या आहेत का? आजच्या व्हिडिओमधनं समजून घेऊया। नमस्कार, मी अनुजा, तुम्ही पाहत आहात मुंबई तक। आपण सगळे स्वतंत्र झालो, पण म्हणून स्वैराचार हा काही असू शकत नाही। कुणीही कुणाला मनात येईल वाटेल तसं बोलू शकेल, वागू शकेल असं होत नाही। जगण्याचा अधिकार हा सगळ्यांनाच आहे, पण त्याचा दुसऱ्यांना त्रास होता कामा नये एवढी त्यातनं एक माफक अपेक्षा आहे। समाजात आपण सगळे जगतोय म्हटल्यानंतर त्याला कायद्याची एक चौकट असणं अपेक्षित आहे आणि तेच आहे आपल्या भारताचं संविधान। आपल्या संविधानामध्ये भारताच्या प्रत्येक नागरिकाला काही मूलभूत अधिकार हे देण्यात आलेले आहेत, म्हणजेच हे अधिकार कोणत्याही परिस्थितीत त्याच्याकडून काढून घेतले जाऊ शकत नाहीत। कुठलाही आपल्या भारताचा नागरिक त्याच्यापासून वंचित ठेवला जाऊ शकत नाही। संविधानातील आर्टिकल 14 ते 35 मध्ये हे सगळे मूलभूत अधिकार जे आहेत ते देण्यात आलेले आहेत, ज्यात समानता असेल, शिक्षणाचा अधिकार असेल, निवारा असेल, धार्मिक स्वातंत्र्य असेल, अशा सगळ्या या मूलभूत अधिकारांचा त्याच्यामध्ये समावेश आहे। त्यातच आर्टिकल 19 सुद्धा आहे जे स्वातंत्र्याबद्दल बोललं जातं, ज्यातला 19 मध्ये जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये आपल्याला मिळालेलं आहे भाषणाचं स्वातंत्र्य किंवा अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य, ज्यालाच आपण राईट टू फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन असं म्हणतो। आता जसं मी मगाशी म्हटलं की एखाद्याला बोलण्याचं स्वातंत्र्य आहे, वागण्याचं स्वातंत्र्य आहे, पण म्हणून ते वाटेल त्या पद्धतीने असू शकत नाही। एखाद्याला मनात आलं म्हणून काहीही वागलं असंही असू शकत नाही, त्याला एक कायद्याची चौकट असणं अपेक्षित आहे। आता हे जे आपल्या संविधानातलंच आर्टिकल 19 आहे त्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की भाषणाचं स्वातंत्र्य हे जरी असलं तरी भारताची सार्वभौमता, एकात्मता, राज्याची सुरक्षितता, परकीय देशांसोबत असलेले भारताचे संबंध किंवा ते मैत्रीचे संबंध, सार्वजनिक सुव्यवस्था, सभ्यता, नीतिमत्ता, न्यायालयाचा अवमान, अब्रू नुकसान किंवा अपराधास चिथावणी होईल असं आपल्याला वागता बोलता येत नाही। थोडक्यात आपल्या बोलण्याने किंवा लिखाणाने, मग ते कोणत्याही माध्यमाद्वारे का असेना, पण त्याने आपल्या देशाची एकात्मता तर धोक्यात येणार नाही ना, इतर देशांसोबत असलेले आपले जे मैत्रीचे संबंध आहेत त्याला तर धक्का लागणार नाही ना, या सगळ्या गोष्टींचं सुद्धा भान असणं गरजेचं आहे। तसंच अभिव्यक्ती स्वातंत्र्य असलं तरी सुद्धा त्यातून आपण कोर्टाचा अवमान तर करत नाही होत ना, आपण कोणाला अपमानित तर करत नाही होत ना, आपण सामाजिक सभ्यतेच्या मर्यादा राहूनच वागतोय, बोलतोय ना, याची सुद्धा काळजी घेणं अपेक्षित आहे या आर्टिकलनुसार। आता या सगळ्या गोष्टी केवळ लिखाण किंवा बोलण्यापुरता मर्यादित नसतात, तर आपण जसजसं काळ बदलत चाललेला आहे त्यानुसार त्याच्यामध्ये अपग्रेड या गोष्टी होतच राहतात। म्हणजेच फक्त पुस्तकात एखादं लिहिलेल्या गोष्टी किंवा फक्त भाषण एवढ्यापुरता त्या मर्यादित राहत नाहीत, तर त्याच्यामध्ये आणखीनही गोष्टी आहेत, जसं की चित्रपट असतील, वेब सिरीज असतील, मालिका असतील, नाटकं असतील, स्टँडअप कॉमेडी असेल, पॉडकास्ट असतील, या सगळ्या गोष्टींना हा कायदा लागू होतो। आता यातील अपमान आणि सभ्यता हे तसे सब्जेक्टिव्ह टर्म्स आहेत, म्हणजे या सगळ्या शब्दांची व्याख्या एकाची एक असू शकते आणि दुसऱ्याची दुसरी असू शकते। त्यामुळे याचे सुद्धा नेमके अर्थ कायद्याच्या भाषेत कसे आहेत हे समजून घेणं गरजेचं आहे। हे अर्थ अर्थातच लावले जातात देशातील न्यायालयांकडनं आणि या न्यायालयांमध्ये सर्वोच्च अधिकार ठरतात ते सर्वोच्च न्यायालयाचे। मग अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आतापर्यंत वेगवेगळ्या निकालांमध्ये सर्वोच्च न्यायालयाने काय काय म्हटलेलं आहे ते आता समजून घेऊयात। सगळ्यात पहिले घेऊया आपण नुकतंच चर्चेत आलेलं काही महिन्याभरापूर्वी, ते म्हणजे रणवीर अलाहाबादियाचं प्रकरण। पॉडकास्ट करतो तो यूट्यूबवर। आता इंडियाज गॉट टॅलेंट या शोमध्ये अतिशय अश्लाघ्य भाषा वापरली आणि ती सुद्धा आईवडिलांसंबंधात वापरली, त्यामुळे त्याच्या विरोधामध्ये महाराष्ट्र असेल, आसाम असेल, राजस्थानमध्ये तक्रारी दाखल झाल्या। यावर सर्वोच्च न्यायालयात ज्यावेळेला सुनावणी झाली त्यावेळेला कोर्टाने म्हटलं की अभिव्यक्ती स्वातंत्र्यालाही काही मर्यादा असतात, असभ्य भाषा हा विनोद असू शकत नाही। जसं नागरिकांना देशाने काही अधिकार दिलेले आहेत तसेच कर्तव्याचं सुद्धा भान हे प्रत्येक नागरिकाला असलं पाहिजे असं सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे। त्याच पद्धतीने 2021 मध्ये सुद्धा कॉमेडियन मुनावर फारुक हिच्या केसमध्ये सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने असंच म्हटलेलं होतं की नागरिकांना मिळालेलं स्वातंत्र्य आणि त्यांची कर्तव्य याचा सुद्धा एक समतोल असणं गरजेचं आहे। या पलीकडे जाऊन 2020 मध्ये ज्यावेळेला कंगना रनौतच्या मुंबईतील ऑफिसवर बुलडोझर फिरवण्यात आलेला होता, त्याविरोधात तिने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतलेली होती, तेव्हाही कारवाई चुकीची आहे हे तर कोर्टाने म्हटलेलंच होतं, पण त्यावेळेला हेही सांगितलेलं होतं की कंगना रनौतने केलेल्या लूज स्टेटमेंट्सचं समर्थन हे कोर्ट करत नाही। या पलीकडे जाऊन काही इतर केसेस जर आपण पाहिल्या तर काँग्रेसचे खासदार इम्रान प्रतापगडी यांचा एक व्हिडिओ सुद्धा आहे ज्याच्यामध्ये ते म्हणत होते की खून के प्यासे बात सुनो। यावर प्रतापगडी यांच्यावर गुन्हा दाखल झाला, पण सर्वोच्च न्यायालयाने उलट
गुजरात पोलिसांनाच म्हटलं, म्हणजे तो गुन्हा तिकडे दाखल झालेला होता म्हणून गुजरात पोलिसांनाच म्हटलं की आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष लोटलेली आहेत, आता तरी पोलिसांना फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशनचा अर्थ हा नीट समजायला हवा. ती कविता समजून घेण्यासाठी थोडं डोकं वापरा, शेवटी क्रिएटिव्हिटी सुद्धा महत्त्वाची असते असंही कोर्टाने इथे खडसावलेलं होतं. कवितेतून कोणताही तेढ निर्माण होत नाहीये, उलट त्या कवितेतून अहिंसेचा संदेश दिला जातोय हे देखील कोर्टाने याच्यामध्ये अधोरेखित केलेलं होतं. या पलीकडे जाऊन आणखीन एक केस आहे कर्नाटक हायकोर्टासंदर्भातली, ज्याच्यामध्ये 7 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी कोर्टात धाव घेत एका स्किटमध्ये, जे कॉलेजमध्ये सादर करण्यात आलेलं होतं, कॉलेज फेस्टिवलमध्ये सादर करण्यात आलेलं होतं, त्या स्किटमध्ये दलित समाजाची किंवा दलित आणि आदिवासी समाजाची खिल्ली उडवल्याचा दावा केलेला होता. पण यावर सुद्धा कोर्टाने म्हटलं की त्या स्किटचा उद्देश हा व्यंगात्मक किंवा उपहासात्मक होता. त्या स्किटमधील कोणत्याही गोष्टी ह्या एससी किंवा एसटी समाजाचा अपमान करण्याच्या हेतूने दिसत नाहीयेत असं कोर्टाने म्हटलं. पुढचं त्यांचं जे म्हणणं होतं कोर्टाचं त्या ह्याच्यात म्हणण्यात आलेलं आहे निकालामध्ये त्यानुसार की सटायर एंटरटेनमेंट विच इज कॉन्स्टिट्यूशनली प्रोटेक्टेड अंडर आर्टिकल 19 ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन असं सुद्धा त्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे हे काही निवडक अर्थात कोर्टाने टिप्पण्या ज्या केलेल्या आहेत फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन संदर्भातल्या त्या आम्ही तुमच्यासमोर ठेवलेल्या आहेत. अर्थात प्रत्येक केस टू केस या गोष्टी बदलू शकतात. म्हणजे जसं मी मगाशी म्हटलेलं होतं की सभ्यता असेल किंवा अपमान असेल या तशा सब्जेक्टिव्ह टर्म्स आहेत, प्रत्येकाची व्याख्या त्याच्यामध्ये वेगळी असते आणि प्रत्येक घटनेनुसार प्रत्येक सिच्युएशननुसार काळानुसार सुद्धा गोष्टी या बदलत असतात, त्यानुसार त्यांच्या परिभाषा बदलत असतात, व्याख्या बदलत असतात. त्यामुळे प्रत्येक केस ज्यावेळेला कोर्टामध्ये जाते त्यावेळेला ती वेगवेगळ्या पद्धतीने त्याच्याकडे पाहिलं जातं. पण अर्थात शेवटी कायदा हा समान आहे. कायद्यानेच सांगितलेलं आहे की फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन हे सगळ्यांना जरी असलं, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार, मूलभूत अधिकार हा सगळ्यांना जरी असला तरी त्याला कुठे ना कुठे थोड्याफार प्रमाणात मर्यादा ही घालून देण्यात आलेली आहे. याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका.